नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजची बातमी खास आहे, विशेषतः त्यांच्यासाठी जे खूप आतुरतेने CHO भरतीची वाट पाहत होते. तुमची प्रतीक्षा आता संपणार आहे, कारण एक खूप मोठी आणि अधिकृत बातमी आपल्या हाती आलीये. चला तर मग थेट व्हिडिओला सुरुवात करूया. मला माहिती आहे, खूप दिवस झाले ही CHO भरती प्रक्रिया रखडली होती. मनात अनेक प्रश्न होते की पुढे काय होणार, कधी होणार. पण आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची वेळ आली आहे. बघूया नक्की काय घडामोडी झाल्यात. तर तुम्हा सर्वांना आठवतच असेल की एका कोर्ट केसमुळे ही संपूर्ण भरती प्रक्रिया थांबली होती. आणि त्यामुळेच आपल्या सगळ्यांमध्ये एक प्रकारचं गोंधळाचं आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं होतं. आपण जर या भरतीचा प्रवास पाहिला ना, तर मूळ जाहिरात प्रसिद्ध झाली, पण त्यानंतर लगेचच एका न्यायालयीन प्रकरणामुळे सगळं काही थांबलं. तारखा पुढे ढकलल्या जात होत्या. एक समितीसुद्धा स्थापन झाली. पण आपल्यासाठी म्हणजे उमेदवारांसाठी अनिश्चितता तशीच कायम होती. पण आता आता ह्या थांबलेल्या प्रक्रियेला एक खूप मोठं निर्णायक वळण मिळालं आहे. एक नवीन अधिकृत निर्देश आला आहे आणि हाच निर्देश या भरती प्रक्रियेला पुन्हा वेग देणार आहे. हो, अगदी बरोबर. 5 मार्च रोजी आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचं सरकारी परिपत्रक काढण्यात आलं आहे. आणि खरं सांगायचं तर ह्याच एका परिपत्रकामुळे संपूर्ण चित्र आता बदलणार आहे. आता या परिपत्रकाचा मुख्य विषय आहे बिंदू नामावली. अनेकांना प्रश्न पडेल की हे बिंदू नामावली म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगतो, ही आरक्षणासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय पायरी आहे. आणि जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत कुठलीही सरकारी भरती पुढे जाऊच शकत नाही. त्यामुळे जेव्हा अधिकाऱ्यांना ही बिंदू नामावली अंतिम करण्याचे निर्देश दिले जातात ना, तेव्हा त्याचा एकच आणि स्पष्ट अर्थ असतो. तो म्हणजे भरतीसाठी जी काही आवश्यक तयारी आहे, ती आता वेगाने पूर्ण केली जात आहे. एक प्रकारे ही भरती सुरू होण्याची हिरवी झेंडीच आहे. आणि हे फक्त बोलणं नाहीये, तर कामाला सुरुवातही झाली आहे. हे बघा, हे वेळापत्रकच त्याचा पुरावा आहे. प्रत्येक जिल्ह्याला कागदपत्र सादर करण्यासाठी ठराविक तारखा दिल्या आहेत. म्हणजे आता ही प्रक्रिया अजिबात थांबणार नाही, ती वेळेवर पूर्ण होणार हे नक्की. ठीक आहे, हे सगळं झालं प्रशासकीय काम. पण या सगळ्या हालचालींचा आपल्यासारख्या उमेदवारांसाठी नेमकं अर्थ काय? आपल्याला यातून काय समजून घ्यायचंय? चला, ते पाहूया. सगळ्यात आधी आपण पदांची संख्या पुन्हा एकदा लक्षात घेऊया. 1974 पदं. ही खरंच खूप मोठी संधी आहे आणि म्हणूनच हे अपडेट आपल्या सगळ्यांसाठी इतकं महत्त्वाचं आहे. या परिपत्रकातून आपल्याला 4 गोष्टी अगदी स्पष्ट होतात. एक म्हणजे ही भरती आता जिल्हा स्तरावर नाही तर राज्य स्तरावरून होणार आहे. दुसरी गोष्ट, प्रक्रिया अधिकृतरित्या पुन्हा सुरू झाली आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा IBPS घेणार हे आता निश्चित झालंय. आणि चौथी गोष्ट, कोर्ट केस जरी सुरू असली तरी प्रशासकीय तयारी थांबणार नाही. आणि ह्या सगळ्यावर शिक्कामोर्तब करणारं हे वाक्य थेट परिपत्रकातलं आहे. IBPS या संस्थेमार्फत लवकरच परीक्षा घेण्याची कारवाई सुरू होणार आहे. यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो, बरोबर ना? लवकरच हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, आता सगळं काही आपल्यासमोर स्पष्ट आहे. सरकार आपलं काम करतंय, आता आपल्याला पुढच्या टप्प्याचा विचार करायचा आहे. म्हणजे आता आपल्याला तयारीला लागायचंय. खरंच, हा एक खूप सकारात्मक संकेत आहे. जो काही वेळ आपल्याला मध्ये मिळाला, तो वाया गेला असं समजू नका. तो वेळ आपल्याला अभ्यासासाठी मिळालेली एक संधी होती. आता कुठलाही नकारात्मक विचार न करता पूर्ण ताकदीने तयारीला लागा. तर मग आत्ताचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, परीक्षा लवकरच येतेय, तुमची तयारी झालीये का? मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त वाटत असेल तर चॅनल मेंबरशिप जॉईन करून किंवा या UPI QR कोडद्वारे छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. DMER बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका.